नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आईजी असं काहीतरी बोलतात ज्यामुळे रमा खूप जास्त दुखावलेली असते। त्यानंतर ज्यावेळेस ती तिच्या माहेरी जाते तिथे तिला साई भेटतो। रमा साईबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते, पण यावेळेस साई हा रमावरती नाराज असतो आणि तो त्याची नाराजी व्यक्तसुद्धा करतो। त्याचबरोबर आता माही ही मला इथे राहायचंच नाही, फॉरेनला जायचं आहे अशी मागणी देविकाकडे आणि नीलकडे करत असते। पण फॉरेन ट्रिपसाठी आता नील माहीसमोर एक असा पर्याय ठेवतो की त्याच्यामुळे माही ही त्याला स्पष्टपणे नकार देते। आता नक्की नीलने माहीसमोर असा कोणता पर्याय ठेवलेला असेल आणि माहीने नीलला नकार का दिला असेल हे सगळंच पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर दुसरीकडे आईजींना रमा गेल्याचं दुःख आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही, उलट त्यांना माही घरी आल्याचा आनंद आहे असंच आपण पाहतो। आता नेमकं आईजींना रमाबद्दल काय वाटायचं आणि माहीबद्दल त्यांचं काय मत आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहता येणार आहे। त्यामुळे आजचा एपिसोड हा पूर्ण पाहायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल। तसाच तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो, कारण त्याच्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं। तर अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच मुरांबा मालिकेच्या भागाला। पण त्या अगोदर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा असाच आनंद घेता आला पाहिजे। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे साई हा त्याच्या घरामध्ये एकटाच उभा असतो आणि त्याच्या डोक्यात रमाने त्याला ओळख दिली नाही याच गोष्टीचा विचार सुरू असतो। इतक्यात पंकज काका दारू प्यायला बसलेला असतो आणि मग तो साईला कॉल करतो। आता साई हा लगेचच पंकज काकाचा फोन रिसीव करतो, पण त्याच्या फोनवरती पंकजचा नंबर सेव्ह नसल्या कारणामुळे हॅलो कोण बोलतंय असं तो विचारतो। त्यावर पंकज म्हणत असतो, काय साई एवढ्या लवकर माझा आवाजही विसरला का तू? त्याबरोबर लगेचच आता साई हा पंकजला म्हणत असतो, हे बघा पंकज भाऊ, मला माहीत आहे की तुम्ही आता पिऊन राहिले त्यामुळे तरीसुद्धा मायाशी जरा नीटच बोलायचं, समजलं का? त्यावर लगेच पंकज त्याला सांगत असतो की हे बघ, दारू प्यायलेल्या माणसाकडून कधीच सल्ला त्याला द्यायचा नसतो, तर त्याच्याकडून सल्ला घ्यायचा असतो। त्यावर पुढे तो म्हणत असतो, रमाने तुला ओळख नाही दिली ना? त्यावर लगेच पुढे साई म्हणत असतो, ती पोरगी रमा आहे की माही हे मला अजून बी कळून नाही राहिलं। त्याबरोबर आता मात्र पंकज काका फोन कट करतो आणि इकडनं साई हॅलो हॅलो करत तसाच राहतो। मग शेवटी तो सुद्धा फोन कट करून टाकतो। तर दुसरीकडे आता आईजी आणि आई या दोघीजणी बोलत बसलेले असतात। आई म्हणत असते की आज पुन्हा एकदा आपल्या अक्षय आणि अभिमध्ये वाद झाले। आता जर रमा असती तर तिने अगदी उत्तम पद्धतीने सगळं हँडल केलं असतं। त्याबरोबर लगेचच आता आईजी म्हणायला लागतात की हे बघ, आता खरी रमा खोटी रमा हे सगळं करणं आपण बंद करायला हवं। आता काहीही झालं तरीही माहीच आपली रमा आहे, कारण आपण अक्षयलाही तेच सांगितलं आहे। त्यामुळे आता आपण रमाचा विचार न केलेलाच बरा, उलट रमा परत न आलेली चांगली, कारण ही माही हुशार आहे, शिकलेली आहे, त्याचशिवाय ती रमासारखी दिसते असंही आता आईजी म्हणत असतात। आता हे सगळं ऐकून रमाला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं आणि आता तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं की आईजी हे असं कसं बोलू शकतात। तर दुसरीकडे माहीची चिडचिड होत असते, ती वस्तुकांची फेकाफेक करत असते। इतक्यात त्या ठिकाणी देविका आलेली असते। आता देविका ही माहीजवळ येते आणि माही काय सुरू आहे हे सगळं असं म्हणत असते। तर माही ही तिला म्हणत असते, हे बघ, मला ॲब्रॉडला जायचं आहे, मला पैसे हवेत। त्याबरोबर लगेचच देविका म्हणते, हो का? अगं मग जा ना, तुला कोणी अडवलं आहे? आणि पैसे तर ते तू स्वतःचे स्वतः कमव, कारण काय आहे, ही सगळी प्रॉपर्टी, हे सगळे पैसे कोणाचे आहेत? माझे आहेत। त्याबरोबर लगेचच माही उठून उभी राहते आणि देविकाला म्हणत असते, विसरू नकोस, हे सगळं तुला माझ्यामुळे मिळालं आहे आणि त्यामुळे मला ॲब्रॉडला जायला पैसे तूच द्यायचे, कारण मला इथे राहायचं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुझं तोंडही पाहण्यात रस नाही आहे, समजलं? मला ॲब्रॉडला जायचं आहे आणि त्यासाठी मला पैसे तू द्यायचे।
आता इकडे माहीमध्ये आणि देविकामध्ये बोलणं सुरू असताना त्या ठिकाणी नीलला लगेचच देविका हाक मारून बोलवून घेते. मग आता नील त्या ठिकाणी येतो आणि लगेच माहीला विचारायला लागतो, माही काय सुरू आहे तुझं, का असं करते, काय हवं आहे तुला, शांतपणे सांग मला. त्यावर माही म्हणत असते, मला अब्रॉडला जायचं आहे, त्यासाठी मला पैसे हवेत, तुम्ही मला पैसे द्या. त्याबरोबर लगेच आता इकडे नील हा देविकाला म्हणायला लागतो, देविका हे बघ, तू एक काम कर, तू खाली जा. तसंही आता माहीमुळे आपल्याला एवढी प्रॉपर्टी मिळाली आहे, तर तुला कामं असतील बरीच, तू जा, तू तुझं काम बघ, माहीलाच कसं हँडल करायचं ते मी बघतो, आय हँडल इट. त्याबरोबर लगेचच आता देविका ही त्याला म्हणत असते, ओके चालेल, डू इट. आणि मग लगेचच आता देविका ही तिकडनं निघून गेलेली असते. आता खोलीत फक्त आणि फक्त माही आणि नील हे दोघंच जण राहिलेले असतात. तर नील पुन्हा एकदा माहीला म्हणत असतो, तुला ॲब्रॉडला जायचं आहे ना. त्यावर माही होकार देते. नील म्हणत असतो, मग त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल, मग मी तुला पैसे देईन. त्यावर माही काय विचारते, तर नील हा तिला सांगत असतो की तुला ते काम मी संध्याकाळी सांगेन, आपण डेटवर गेल्यावर, तू ॲब्रॉडला जाण्या अगोदर आपण एकदा डेटवरती जाऊया. बरं ठीक आहे, चिडू नको जाऊया आपण. तर दुसरीकडे आता रमा ही अभिदादासाठी नाश्ता घेऊन आलेली असते आणि अभिदादा नाश्ता करून घ्या असं ती अभिला म्हणत असते. अभि म्हणतो, नाही नको आहे मला, आणि तो तिकडनं उठून चाललेला असतो. मग त्या ठिकाणी अक्षय येतो आणि अभिदादाला म्हणत असतो, अभ्या अरे रात्री जे काही झालं ते विसरून जा ना, चल नाश्ता कर. त्यावर लगेच अभ्या म्हणतो, हो मी विसरलो आहे. त्यावर अक्षय म्हणतो, अरे मग खाऊन जा ना. पण अभि नकार देऊन तिकडनं निघून जातो. आता अक्षय हा रमाला म्हणत असतो, तुला आज आईकडे सोडायचं आहे ना. त्यावर रमा म्हणते, हो. अक्षय म्हणतो, ठीक आहे, मग जा, माझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन ये, त्यानंतर आपण निघूया. त्यानंतर आता रमा अक्षयला ब्रेकफास्ट देते आणि मग आता अक्षय आणि रमा हे दोघंही रमाच्या माहेरी यायला निघालेले असतात. बघता बघता आता दोघंही रमाच्या चाळीत पोहोचलेले असतात. इतक्या दिवसांनंतर स्वतःची चाळ बघून रमा खूपच जास्त भावूक झालेली असते. तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. आता अक्षय हा रमाला म्हणत असतो, काय गं तू रडतीयस, अगं का. त्यावर रमा म्हणत असते, अहो माहेरी आल्यावर मुलींना होतं असं कधीतरी. त्यावर अक्षय हा रमाला म्हणत असतो, अगं पण तू तर परवा इथून येऊन गेलीस ना, मग तरीसुद्धा तुला आज असं. त्यावर रमा म्हणत असते, आता होत आहे मला असं, त्यात माझी काय चूक. त्यावर अक्षय म्हणतो, बरं ठीक आहे, तू जा, आता संध्याकाळी येतो मी तुला घ्यायला. हां. आणि मग अक्षय तिकडनं निघून गेलेला असतो. आता रमा चाळीच्या आत येत असताना मनातल्या मनात म्हणत असते, आई आली आहे मी तुला भेटायला. ज्यावेळेस माझे बाबा गेले त्यावेळेस तू माझा आधार झालीस गं, पण ज्यावेळेस मी गेले ही बातमी तुला मिळाली असेल त्यावेळेस काय झालं असेल गं तुझं, तुझ्या काळजात धस्स झालं असेल ना. आई, मावशी, काका एवढ्या दिवसांनंतर तुम्हाला भेटायला येते, खरंच खूप बरं वाटतंय. आई तुला घट्ट मिठी मारायची आहे, खरंच, असं सगळं रमाच्या मनात सुरू असतं. तर दुसरीकडे आता साई हा रमाच्या घरी येऊन बसलेला असतो, कारण त्याला पंकज काकाला भेटायचं असतं. आता मंगल ही साईला पाणी वगैरे देते. इतक्यात त्या ठिकाणी रमा येते. रमा येऊन मावशीला लगेचच हाक मारते, मावशी. त्याबरोबर मंगल लगेचच जाते आणि रमाला कडकडवून मिठी मारते. आता दोघीही खूप आनंदी असतात, भावूक झालेले असतात, खुश असतात. साई उठून उभा राहतो आणि लगेचच मंगल मावशीला विचारायला लागतो, मावशी पंकज भाऊ कधीपर्यंत येतील. त्याबरोबर लगेचच आता मंगल त्याला सांगत असते, येतील, थोड्या वेळात येतच असतील. आता खरं तर साई म्हणत असतो की मी जातो, मी त्यांना बाहेर भेटेन. मंगल मावशी त्याला सांगते की थांबा ना थोडा वेळ, आता ते येतच असतील. मग रमा ही साईकडे येते आणि साईला हाक मारत ओळख देत म्हणते, साई अरे. त्यावर लगेच साई म्हणतो, अरे आठवं आश्चर्य पाहून राहिलो मी, तुम्ही मला ओळख देऊन राहिला. त्यावर रमा साईला म्हणत असते, साई अरे मी तुला ओळख देऊ शकले नाही यांच्यासमोर, कारण माही. त्यावर लगेच साई म्हणत असतो, बाद झालं, माहीत आहे मला सगळं, आणि माहीबद्दल तर तुम्ही मला काही सांगूच नका, कारण मला ना तुमचं काही पटून नाही राहिलं. तुम्ही त्या माहीसाठी मला काहून ओळख द्यायला नकार दिला हो अक्षय समोर. जाऊ द्या ना, काहून बोलू राहिलो आपण एकमेकाबरोबर. तुम्ही कोण आहे माया, किंवा मी कोण आहे तुमचा, की तुम्ही मला हे समजा सांगू राहिल्या. त्यावर लगेच आता रमा म्हणत असते, साई जीव वाचवला आहेस तू माझा. त्यावर अजिबात वेळ वाया न घालवता साई म्हणत असतो, हो का, पण त्याची काय किंमत आहे कोणाले. जाऊ द्यात,
नका बोलू तुम्ही मायाबरोबर, मी इथं फक्त पंकज भाऊंना भेटायसाठी आलो आहे. आणि मग लगेचच साई हा काही बोलतच असतो पुढे. इतक्यात त्या ठिकाणी रमाची आई आलेली असते. आता आई आल्याबरोबर रमाला हाक मारते, रमे. त्यावर रमा खूप खुश होते आणि पाठी फिरून पहिल्यांदा आईला घट्ट कडकडवून मिठी मारते. आता आई आणि रमा ह्या दोघीसुद्धा खूप भावूक झालेल्या असतात. त्यानंतर आता आई ही रमाला हात फिरवत असते तिच्या चेहऱ्यावरून वगैरे. आता हे सगळं बघून साईसुद्धा थोडा भावूक होतो. त्यामुळे तो लगेचच मंगल मावशीला म्हणतो, मी निघतो, मी बाहेरच भेटून घेईल पंकज भाऊंना. आता मंगल मावशी त्याला सांगत असते की अहो थांबा, येतच असतील ते. त्यावर लगेच साई म्हणत असतो, नाही नको, तुमच्या फॅमिलीचं चालू द्या, मी भेटून घेतो पंकज भाऊंना बाहेरच. आणि मग आता साई तिकडनं निघून जातो. त्यानंतर आता लगेचच आई ही रमाला म्हणत असते, रमे किती दिवसांनी परत आलीस, ये 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 इथे बस पहिल्यांदा तू. त्यानंतर आई लगेचच रमाला बसवते आणि त्यानंतर आई आता रमाची चौकशी करायला सुरुवात करते. कशी आहेस गं तू रमे? त्यावर रमा सांगत असते, आई आत्ता बरी आहे मी. त्यानंतर आता लगेच आई ही रमाला म्हणत असते, रमे आता तू परत आली आहेस ना, मग तू सगळ्या घरातल्यांना सांगून का टाकत नाहीस की पूर्वी जी त्यांच्याबरोबर होती ती तू नाही तर माही होती. त्यावर रमा ही आईला सांगत असते, नाही आई, मी असं नाही करू शकत, कारण घरच्यांनीच माहीला आणलं होतं आणि घरच्या सगळ्यांना माहीत होतं की ती मी नसून माही आहे. फक्त ही गोष्ट यांना माहीत नाही आहे. आणि आता जर ही गोष्ट मी सगळ्यांना सांगितली की मी माही नसून रमा आहे, तर यांना या गोष्टीचा खूप जास्त त्रास होईल आणि घरच्यांवरून यांचा विश्वासही उडेल. त्यामुळे मी असं काही करत नाही आहे. आणि त्याशिवाय मी माहीलाही वचन दिलं आहे. त्यामुळे जे चालू आहे ते सगळं चांगलं सुरू आहे. त्याबरोबर आई विचारते, तुला वाटतंय ना तुझा निर्णय बरोबर आहे म्हणून? त्यावर रमा म्हणते, हो आई. त्यावर मावशी म्हणते, अगं किती दिवसांनी आली आहेस तू रमे, मी तुझ्यासाठी खायला करून घेऊन येते. मग रमासाठी खायला करायला मावशी जाते तर आईसुद्धा तिकडनं उठून जाते. तर रमा इकडे मनातल्या मनात म्हणत असते, साई तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर, पण मला आज माझा संसारसुद्धा सांभाळायचा आहे. त्यामुळे खरंच मला माफ कर, पण तुझ्या उपकाराची जाण मला आहे. त्यानंतर आता इकडे नील हा माहीला सांगत असतो, माही तुला अब्रॉडला जायला पैसे हवेत ना? माझ्याकडे एक उत्तम आयडिया आहे की ज्याच्यामुळे देविका ही आपल्या मार्गातून कायमची निघून जाईल, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल. त्यावर माही काय विचारते. त्यावर लगेचच नील तिला म्हणत असतो, सांगेन, मी तुला सांगेन, पण आज संध्याकाळी देविका बाहेर जाणार आहे. ती बाहेर गेली की त्यानंतर मी तुला सगळं सांगेन. त्यानंतर आता इकडे तुम्हाला काय वाटतं की नक्की नील माहीसमोर कोणता पर्याय ठेवेल आणि तिला काय सांगेल, आपण आपल्या एपिसोडमध्ये पुढे जाणून घेणारच आहोत. त्यामुळे एपिसोड पूर्ण पहा. तर दुसरीकडे आता इकडे आई ही एकटीच कपड्यांच्या घड्या करत बसलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी आईजी येतात आणि आईला म्हणत असतात की मला तुला उद्याच्या शेड्यूलबद्दल थोडं सांगायचं आहे. उद्या माझी किटी पार्टी आहे आणि किटी पार्टीला जाताना मी माहीलासुद्धा माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. त्याबरोबर लगेच आता आई म्हणत असते, माहीला बरोबर नेणार आहात, पण रमाला तर कधी सोबत नाही नेलं तुम्ही तुमच्या किटी पार्टीला वगैरे. त्याबरोबर आजी म्हणत असतात, अगं ती रमा होती, ही माही आहे. तुला तर माहीतच आहे ना माझ्या मैत्रिणी कशा आहेत ते, त्यांना सगळं हाय क्लास लागतं. माही हुशार आहे, तिला इंग्रजी येतं चांगलं. त्यावर आई म्हणत असते, नाही बरोबर आहे तुमचं आई, पण काय आहे ना, आपल्या रमाला इंग्रजी येत नसलं तरीसुद्धा ती हुशार होती. आणि त्याबरोबर लगेचच आता आईजी म्हणतात, हो गं, माझा या गोष्टीला नकार नाहीच आहे की आपली रमा हुशार होती, पण माहीला इंग्रजीसुद्धा येतं. आणि तुला तर माहिती आहे माझ्या मैत्रिणी कशा आहेत ते, त्यांना सगळं त्यांच्या स्टेटसप्रमाणे, त्यांच्या प्रमाणे आवडत असतं ना. त्यामुळे त्याबरोबर लगेचच पुढे आईजी म्हणते, मला रमाला कुठेही न्यायची लाज वाटायची गं, ती कुठेही काही बोलायची. त्याबरोबर इकडे आता आई म्हणत असते की तुमचा तर पहिले माहीला विरोध होता, मग आता तुम्ही एवढं कसं काय तिच्या बाजूने बोलताय. त्यावर आईजी म्हणत असतात, कारण आता ती माहीसुद्धा आहे आणि रमासुद्धा. अगं तिने रमाचे सगळे गुण आत्मसात केले, तिचा चेहरा रमाच्यासारखा हुबेहूब आहे. आणि त्याहून महत्त्वाचं, शेवटी काहीही झालं तरी ती रमा नसून माही आहे. ती शिकलेली आहे, हुशार आहे, म्हणून मला तिला बरोबर घेऊन जायचं आहे. अगं शेवटी माहीचा क्लास हा माहीचाच क्लास असणार आहे, माही ही शेवटी माहीच असणार आहे, कळतंय का तुला.
त्याबरोबर आई आजी मी तुझ्यावर खुश आहे, तू आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी बरोबर केलंयस असं बोलून तिकडनं जाते. तर इकडे आई विचार करत असतात की मला कोणी काही बोललं तरी काहीच वाटत नाही, पण रमेला आजही कोणी काही बोललं तरी मला वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे नीलने सगळी तयारी केलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी माही आलेली असते. नील माहीला म्हणतो, बघ माही सगळी तयारी झाली आहे. अरे हे काय, तू तयार नाही झालीस? त्यावर माही ही त्याच्याकडे बघते. मग तो म्हणतो, बरं इट्स ओके. मग तो माहीला चेअर पुढे करायला येत असतो. माही म्हणते इट्स ओके आणि मग ती स्वतःहूनच चेअरवर बसून घेते. त्यानंतर नील हा तिच्या पुढे पैसे ठेवत म्हणतो, तुला अब्रॉडला ट्रिपला जायचं आहे ना, हे घे. आता ते पैसे हे कमी असल्या कारणामुळे माही त्याच्याकडे बघते. तर तो म्हणत असतो, अगं काळजी करू नकोस, हे फक्त तुला फिरण्यासाठी देतोय. तुझं तिकीट, राहण्याची सोय सगळं काही मी तुला इथूनच करून देणार आहे. फक्त त्यासाठी तुला माझं एक गोष्ट ऐकावी लागेल. त्यावर माही विचारते, काय? नील म्हणतो, सांगू खरंच? त्यावर माही म्हणते, बोल. त्यावर तो म्हणत असतो की तुला माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. मग तू ऑफिशियली माझी बायको होशील आणि या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये तुझासुद्धा वाटा असेल. त्यावर माही नकार देते. नील म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी ठरवलं आहे सगळं तुझं ऐकायचं, तुझ्या मनाप्रमाणे करायचं. जर तुला माझ्याबरोबर लग्न नाही करायचं तर काहीच हरकत नाही, आपण पूर्वीसारखे राहूया. मी तुझा बॉयफ्रेंड आणि तू माझी गर्लफ्रेंड, चालेल? त्यावर माही या गोष्टीसाठी सुद्धा नकार देत म्हणते, नो, मी तुला ही गोष्ट आधीसुद्धा सांगितली आहे. त्यावर आता नील हा माहीला विचारत असतो, पण काय प्रॉब्लेम आहे तुला या सगळ्याचा, सांग ना. त्यावर माही ही त्याला म्हणत असते, कारण माझं प्रेम हे अक्षयवरती आहे. आता हे ऐकून मात्र नीलला प्रचंड राग येतो. त्यानंतर आता दुसरीकडे पंकज हा म्हणत असतो की मला वाटत नाही ती आपली रमी आहे. जर ती रमी असती तर आत्तापर्यंत तिने माहीचं सत्य सगळ्यांना सांगितलं असतं वहिनी. त्याबरोबर लगेचच आता इकडे आई म्हणत असते, नाही हो भाऊजी, ती आपली रमाच आहे. जर ती रमा नसती तर मी माझ्या मुलीला ओळखलं नसतं का, ती रमाच आहे. तर दुसरीकडे रमा ही संध्याकाळी घरी आल्यावर अक्षय हा रमाला विचारत असतो, काय झालं, तू अशी उदास का आहेस? मी घ्यायला आलो नाही या गोष्टीचा तुला राग वगैरे आलाय का? त्यावर रमा नाही हो असं म्हणत त्याला पुढे सांगत असते, इतक्या दिवसानंतर घरच्यांना भेटले म्हणून थोडंसं. त्यावर अक्षय म्हणतो, अगं कालच तर तू, परवाच तर तू घरच्यांना भेटून आली होतीस ना. त्यावर मात्र आता रमा गप्पच राहते, कारण परवा तेरवा माही ही जाऊन घरच्यांना भेटून आलेली होती आणि अक्षयला वाटत असतं की रमाच त्यांना भेटायला गेली होती. तर दुसरीकडे आता एक बाई आईजींना आणि रमाला किटी पार्टीमध्ये बघते व म्हणत असते की ही बघा, ही आली मूर्ख मुलगी, ह्या अडाणी मुलीने माझ्या माहीची जागा घेतली आणि अक्षयची बायको झाली. त्याबरोबर लगेचच आईजी म्हणत असतात, आमची रमा हुशार आहे, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही तिला विचारा. आता माहीची आई म्हणत असते की या मुलीला एक स्पेलिंग विचारा, हिला तेही साधं सांगता येणार नाही. आईजी म्हणत असतात, तुम्ही तिला कोणतंही स्पेलिंग विचारा, ती सहज सांगून देईल तुम्हाला. आता मात्र रमा इकडे खूप घाबरलेली असते आणि त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरत जाऊ नका, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं. आणि बेल आयकॉन यासाठी, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे अगदी पटापट मिळत गेलं पाहिजे. आता तुम्हाला काय वाटतं, माहीच्या आईने तर या मुलीने माझ्या मुलीची जागा घेतली असं म्हटलेलं आहे, पण आता त्या ठिकाणी आईजींनी सांगितलं आहे की तुम्ही रमाला काहीही विचारू शकता, म्हणून कोणतंही स्पेलिंग निसंकोचपणे विचारा. मग आता किटी पार्टीतल्या आईजींच्या मैत्रिणी माहीला एखादं स्पेलिंग विचारणार का? आणि माही नसल्या कारणामुळे ती रमा आहे आणि रमाला इंग्रजी येत नसल्यामुळे रमा आता गोंधळणार का? आणि जर रमा गोंधळली तर आईजी त्यावर काय रिॲक्ट करणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा असाच आनंद घेता येईल. धन्यवाद.